विद्यार्थ्यांनो, सप्रेम नमस्कार. आज आहे 31 मे. आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक होमवर्क देखील आहे. आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न, 2026 मध्ये श्रीलंकेसाठी भारताने अलीकडेच कोणत्या देशाला मागे टाकून दुसरे सर्वात मोठे निर्यात स्थळ बनण्याचा मान मिळवला आहे? उत्तर आहे ऑप्शन डी, ब्रिटन. दुसरा प्रश्न, आंतरराष्ट्रीय योग दिन 2026च्या काउंटडाऊनचा भाग म्हणून मध्य प्रदेशातील कोणते शहर योग महोत्सव 2026 आयोजन करणार आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, खजुराहो. पुढील प्रश्न, 2026 मध्ये राष्ट्रपतींनी किती जणांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान केला? उत्तर आहे ऑप्शन बी, 13 जणांना. लक्षात घ्या, हे पुरस्कार भारताचे तिसरे सर्वोच्च नागरी सन्मान आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एकूण 139 पद्म पुरस्कारांना मान्यता दिली होती. त्यामध्ये 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुढील प्रश्न, जागतिक आरोग्य संघटनेने इबोला विषाणूला जागतिक आरोग्य चिंता म्हणून घोषित केल्यानंतर भारतातील कोणत्या शहरात इबोला विषाणूचा संशयित रुग्ण पहिल्यांदा आढळला? उत्तर आहे ऑप्शन ए, बंगळुरू या ठिकाणी. पुढील प्रश्न, नासाच्या 3 नियोजित मानवरहित चंद्र मोहिमांपैकी पहिल्या मोहिमेचे कंत्राट कोणत्या खासगी अवकाश कंपनीला मिळाले आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, ब्ल्यू ओरिजिन. पुढील प्रश्न, विहंगल टिके हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, धावपटू. विहंगल टिके हे धावपटू आहेत, तामिळनाडूचे आहेत. पुरुषांच्या 400 मीटर शर्यतीत 44.98 सेकंद वेळ नोंदवून नवीन राष्ट्रीय विक्रम केला. 45 सेकंदाचा आत धावणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. पुढील प्रश्न, भारताचा पहिला भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात विकसित केला जात आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, लडाख. लक्षात घ्या, भारताचा पहिला भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यासाठी लडाखने तेल व नैसर्गिक वायू महामंडळासोबतच्या सामंजस्य कराराच्या मुदतवाढीला आणखी 5 वर्षांसाठी मंजुरी दिली. हा प्रकल्प 14,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या पुग्गा व्हॅलीमध्ये उभारण्यात येईल. या उपक्रमाचा उद्देश हिमालयन प्रदेशात नवीकरणीय आणि शाश्वत ऊर्जेला प्रोत्साहन देणे आहे. लडाख हा जम्मू आणि काश्मीर राज्याचा एक भाग होता. ऑगस्ट 2019 मध्ये भारतीय संसदेने एक कायदा केला ज्याद्वारे 31 ऑक्टोबर 2019 रोजी लडाख केंद्रशासित प्रदेश झाला. याची राजधानी आहे लेह आणि कारगिल. गव्हर्नर आहेत विनय कुमार सक्सेना. लडाखने सिक्कीम राज्याशी सामंजस्य करार केंद्रीय राज्य बनण्यासाठी केला आहे. पुढील प्रश्न, समान नागरी संहिता विधेयक सादर करणारे देशातील तिसरे राज्य कोणते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, आसाम. गोव्याची स्थिती, स्वतंत्र भारतापूर्वीपासूनच पोर्तुगीज काळापासून गोव्यामध्ये समान नागरी कायदा अस्तित्वात आहे. पुढील प्रश्न, 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी भारताचा दल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे ऑप्शन डी, रोहित राजपाल यांची. 23 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 दरम्यान स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे होणाऱ्या 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी भारताच्या दल प्रमुखपदी भारताचे डेव्हिस चषक टेनिस कर्णधार रोहित राजपाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील प्रश्न, क्वाड बैठकीपूर्वी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेच्या कोणत्या नेत्यासोबत चर्चा केली? उत्तर आहे ऑप्शन सी, मार्को रुबियो यांसोबत. पुढील प्रश्न, भारताची पहिली राष्ट्रीय AI आणि डिजिटल बॉर्डर गव्हर्नन्स परिषद 2026 कोणत्या शहरात आयोजित केली जाईल? उत्तर आहे ऑप्शन बी, बेंगलोर या ठिकाणी. पुढील प्रश्न, 2030च्या दशकाच्या मध्यापर्यंत आपली पहिली अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी कार्यान्वित करण्याची योजना कोणत्या देशाची आहे? उत्तर आहे ऑप्शन ए, दक्षिण कोरिया. प्रकल्प या महत्वाकांक्षी योजनेला जांगबोगो-येन प्रकल्प असे नाव देण्यात आले. उद्दिष्ट, उत्तर कोरियाच्या वाढत्या पाणबुडी आधारित आण्विक आणि क्षेपणास्त्र धोक्यांना तोंड देणे हा योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. दक्षिण कोरिया अध्यक्ष आहे ली जे म्युंग. राजधानी आहे सोल आणि चलन आहे दक्षिण कोरिया वॉन. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, कोणत्या वित्तीय नियामक संस्थेने आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी सायबर सुरक्षा लवचिकता आराखड्याचे कठोर नियम जारी केले? ऑप्शन आहेत RBI, CBI, SEBI की NPCI. प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचंय.
कंटेंट आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच चालू घडामोडी मटेरियल हवं असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करा. यामध्ये 6,000 प्रश्न आणि 150+ ऑनलाईन टेस्ट फक्त 99 रुपयामध्ये मिळतील. थँक्यू.